आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ पंचायत समिती समोर आंदोलनाला यश। आष्टी तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना मार्गी पेनूर पाटकुल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे। मोहोळ पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे सोलापूर कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सुनील देशपांडे यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले आहे। या आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली। आंदोलनाच्या दबावामुळे महावितरण कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तात्काळ कार्यवाही करत 10 एप्रिल 2026 रोजी आवश्यक कोटेशन व परवानगी प्रक्रिया सुरू केली। त्यामुळे आष्टी तलावावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना लवकरच मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। या योजनेमुळे पेनूर व पाटकुल परिसरातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली। गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत सुमारे 4 ते 5 वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या तत्कालीन उपसभापती साधना देशमुख यांनी आष्टी तलावातून पाटकुल व पेनूर गावांना पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवून दिली होती। त्यानंतर या योजनेला गती मिळावी यासाठी प्रभाकर भैया देशमुख यांनी तत्कालीन ऊर्जा व पाणी पुरवठा मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर आता त्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे। मोहोळ पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनालाही या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी लागली। आंदोलनाच्या दणक्याने संबंधित विभागाने तातडीने निर्णय न घेतल्यामुळे ही योजना प्रत्यक्षात मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या आंदोलनावेळी विजय तळेकर, गणेश चौरे यांच्यासह जनहित शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रभाकर भैया देशमुख म्हणाले, मी फक्त माझ्या कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी व जनतेसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे। शेतकरी व सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच आंदोलनाच्या मार्गाने लढा देत राहणार आहे। ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील हजारो आंदोलनांमधून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही केले असून पुढील काळातही शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे पाटकुल आणि पेनूर ह्या दोन्ही गावासाठी पिण्याच्या पाण्याची खूप वर्षापासून टंचाई असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरण योजनेच्या अंतर्गत आष्टी तलावातील पाणी देण्याचा निर्णय माझी पत्नी तत्कालीन मोहोळ पंचायत समितीच्या उपसभापती साधना देशमुख ह्या असताना जिल्हा परिषद शिवसाहेबांना तत्कालीन पालकमंत्र्यांकडे वारंवार जाऊन पाठपुरावा करून पाणी पुरवठा मंत्र्यांना तत्कालीनला भेटून ही योजना मंजूर झाली होती। त्या योजनेतून निधी मंजूर करून पाईपलाईन आणि पाण्याची टाकी उभा राहिली, परंतु दुर्दैवाची बाब होती की त्याला पाणी तळ्यातनं अजून मिळत नव्हतं। महावितरणची अडचण येत होती, कोटेशन आणि थकीत बिल होतं, ते शासनानं माफ केलं। त्यात बी मी स्वतः पालकमंत्र्याकडे तत्कालीन पालकमंत्र्याकडे ऊर्जा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, ती माफ केल्यामुळे आता सुकर मार्ग झाला आहे। परंतु हे पाणी अजून आता असल्या उन्हाळ्यात पाण्याची गरज आहे माझ्या पाटकुलला पेनूरला। त्याचा अभ्यास करून आणि पाटकुलच्या सामुदायिक विहिरीतनं पाणी असून गावात नळ पाणी पुरवठ्याला दारात पाणी येत नाही। माझ्या जनतेच्या नागरिकाच्या माता भगिनींना पाणी वाचून हाल होत होते। त्याचं मला वाईट वाटल्यामुळे मी तातडीने निर्णय घेऊन 1 महिन्यापूर्वी पालकमंत्री गोरेसाहेबांना निवेदन देऊन मागणी केली होती। त्यांनी राज्याच्या आयुक्तांना बोलले। त्याच्यानंतर वाट बघून मी आज मोहोळ पंचायत समितीसमोर आज 10/4/2026 आंदोलन चालू केलं। आज शुक्रवार आहे, त्याची दखल घेऊन तातडीनं काल 7 तारखेला निवेदन पोच केलं होतं। त्यांनी तातडीनं देशपांडे साहेबांनी कार्यकारी अभियंता आदरणीय प्राधिकरण विभागाचे पाटील साहेब प्रवीण पाटील यांनी तातडीनं महावितरणला कोटेशन भरून ते माझ्या आत्ता हातात आणून दिले, मागण्या मान्य केलेत। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून पाटकुल पेनूरचा कायमचा प्रश्न आम्ही पिण्याचा संपू असं देशपांडे साहेबांनी मला आश्वासन दिले। वशिमबाईंनी बिन पाणी पुरवठा अधिकारी या नात्यानं आणि कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी आदरणीय चमदाडे साहेब यांनी पण मला लेखी आश्वासन देऊन 13 तारखेपर्यंत तुम्हाला डिटेल अहवाल चौकशी करून सामुदायिक विहिरीजवळचं बेकायदेशीर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चरण चौरे यांनी पाडलेला बोर 250-300 फुटापर्यंत, त्यामुळं पाणी नसताना
त्या सामुदायिक विहीर कोरडी पडते. ह्या बोरमुळे नुकसान होतं, गावातल्या लोकांना पाणी मिळालं नाही, ह्या गावच्या बी लोकांना कळलेलं नाही 2-3 वर्षात काय हाल झाले. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा की सामुदायिक विहिरीला आता कॅनॉलमुळे पाणी आहे, तरी पण संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकच्या बेजबाबदारपणामुळं अक्षरशः पाटकुलची नागरिक तडफडून मरतात. त्यांना पाण्यासाठी वणवण हिंडावं लागतं. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यासाठीच हे आंदोलन केलं. माझा मोठेपणा नावलौकिक व्हावं म्हणून नाही, कुणाला विरोध म्हणून आंदोलन नाही. त्याचीच दखल अक्षरशः सोलापुरातून आदरणीय देशपांडे साहेब आणि वसीम साहेब भेटून माननीय सभापती असलमभाई चौधरी, उपसभापती राजाभाऊ, त्यांचे पती पाटील, गटनेते आदरणीय संजूदादा खिलारे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरोटे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या. त्याबद्दल त्यांचंही आभार आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मिळून प्रयत्न केलं, त्यांचंही मनापासून आभार मानतो. पत्रकार बंधूंनी मला सहकार्य केलं, मीडिया असो, दैनिक पत्रकार बंधू असो, त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो. आणि देशपांडे साहेब आदरणीय कार्यकारी अभियंता प्रवीण पाटलांचं, वसीमभाई आणि बेडोंचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्या जनतेचा कामाचा पाणी प्रश्न हा जीवन आवश्यक गरज आहे पाण्याची, तो प्रश्न मार्गी लागतोय, ह्याचा मला आनंद वाटतोय. 13 तारखेपर्यंत पूर्ण गावातलं पाणी दररोज का येत नाही ह्याची चौकशी, बेकायदेशीर पाणीपट्टी पाणी न देता सक्ती का केली, वसूल का केली ह्याची चौकशी लावली आहे. पुन्हा वैयक्तिक दारातल्या नळाला पाणी दिलं नाही तुम्ही आणि जनरल पाणीपट्टी घेता माझ्या गावातनं, सुभाष महाजनांचं उदाहरण आहे. त्यामुळे ह्याची चौकशी काढल्याशिवाय मी राहणार नाही. कारण मोहन परदेशीचं कनेक्शन कट केलं. अक्षरशः एवढं दुःख वाटलं मला की तिथं अक्षरशः त्यांनी पुन्हा मी चौकशी लावल्यावर 21,000 पाणीपट्टी ग्रामपंचायतकडे मोहन परदेशीची जास्त निघाली, ती परत त्यांनी पावतीसुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. असलं काम सरपंच कुठल्याही गावच्या ग्रामसेवकांनी करू नये. गावाने विश्वासानं आपल्याला खुर्च्या दिलेल्या असतात, त्याचा उपयोग त्यांच्याच कामासाठी केला पाहिजे. ही 5 वर्षाची खुर्ची आहे, हिला मुदत आहे, पण अंतःकरणातली खुर्ची ठेवायची असती कायम. मरेपर्यंत मेल्यानंतर सुद्धा त्या अंतःकरणातली खुर्ची कोण काढून घेऊ शकत नाही, ही जाणलं पाहिजे. थोतांड बोलणं, दिशाभूल करणं ही चालत नाही लोकांना. पब्लिक बोलत नाही, पण अंतःकरणात त्याच्या जाणीव असते. ठीक आहे, माझा स्वभाव सरळ मार्गी आहे, मी मोठेपणा म्हणून काम करत नाही. अधिकाऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल मी नागनाथाच्या साक्षीनं, खंडेरायाच्या साक्षीनं मी तुमचं मनापासून स्वागत करतो. वसीमभाई थँक्यू. बघलेच आहे पण आहे.